मित्रांनो, TET पेपर 1मध्ये सगळ्यात जास्त स्कोरिंग सब्जेक्ट म्हणजे परिसर अभ्यास आणि या विषयाचे अतिसंभाव्य प्रश्न आपण घेत आहोत. त्यामधील पहिला प्रश्न, वैदिक संस्कृतीतील कोणत्या ग्रंथात औषधी वनस्पतींची माहिती आहे? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 अथर्ववेद. बीजगणिताला दिलेले अल्जेब्रा हे नाव मूळचे कोणत्या भाषेतील आहे? तर हे आहे पर्याय क्रमांक 1 अरबी भाषा. प्रश्न तिसरा, सातवाहन सत्तेची राजधानी असलेले प्रतिष्ठान हे ठिकाण सध्या कोणत्या नावाने ओळखले जाते? प्रतिष्ठान अर्थात पैठण. पर्याय क्रमांक 2. प्रश्न चौथा, खालीलपैकी योग्य विधान कोणते? तर ही दोन्ही विधाने वाचायची आहेत. या दोन्ही विधानामध्ये फक्त पर्याय क्रमांक अ योग्य आहे. इथं कन्फ्युजन तुमचं होऊ शकते की निजामशहाने शहाजीराजांना बंगळूरची जहागिरी दिली होती. बंगळूरची दिली होती, परंतु ती निजामशहाने नव्हे तर आदिलशहाने दिली होती. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 5वा, छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक नसलेली व्यक्ती कोण? नसलेली. तर 1, 2, 3 हे तीनही आहेत, फक्त दाऊद खान नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपला योग्य आहे. प्रश्न 6वा, अष्टप्रधान मंडळातील प्रधानांना मोबदला कोणत्या स्वरूपात दिला जात असे? योग्य उत्तर आहे रोख पगारानुसार दिला जात असे. प्रश्न 7वा, भावार्थ रामायण आणि लोकजीवनाचे चित्रण यांसाठी प्रसिद्ध संत कोण? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 संत एकनाथ. प्रश्न 8वा, राज्याभिषेकावेळी श्री राजा शिवछत्रपती ही अक्षरे असलेले कोणते नाणे पाडण्यात आले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सोन्याचा होन. प्रश्न 9वा, जिल्हा परिषदेबाबत योग्य विधाने कोणते? विधान कोणते? तर पर्याय क्रमांक 1 आपल्याला दिसतो सदस्य संख्या किमान 50 असते. पर्याय क्रमांक 1. 10वा प्रश्न आहे, प्राचीन काळात लिहिण्यासाठी कोणत्या वनस्पतीच्या सालीचा वापर होत असे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पपायरस. आपण अनेकदा गेस लावण्यासाठी व्हिडिओ पॉज करून विचार करून आपण आपल्या मनात पर्याय धरू शकता. त्यानंतर व्हिडिओ प्ले करा, म्हणजे तुम्हाला तुमचं उत्तर बरोबर आहे की नाही ते कळेल. प्रश्न 11वा, पारसी समाजाच्या कालगणनेला काय म्हणतात? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शहेनशाही. प्रश्न 12वा, खालीलपैकी अयोग्य खनिज जिल्हा जोडी कोणती? तर या प्रश्नाचं योग्य जोडी आहे, म्हणजे चुकीची जोडी आहे 3री सिंधुदुर्ग गडचिरोली मॅंगनीज. तर गडचिरोलीत मॅंगनीज नाही तर लोह खनिज आढळते प्रामुख्याने, त्याच्यामुळे ही चुकीची जोडी आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय महामार्ग नसलेल्या जिल्ह्यांचा गट कोणता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उस्मानाबाद, नंदुरबार, हिंगोली या तीनही जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग नाहीत. प्रश्न 14वा, समोच्चतादर्शक रेषांचे वैशिष्ट्य कोणते? अर्थात कॉन्टर लाईनचे वैशिष्ट्य. तर पर्याय क्रमांक 1 समान उंचीची ठिकाणे हे जोडतात. मतदानाचा अधिकार कोणत्या प्रकारात मोडतो? तर हा मोडतो घटनात्मक अधिकारामध्ये. खालीलपैकी उच्च न्यायालय असलेले ठिकाण कोणते? तर इम्फाळ हे ठिकाण उच्च न्यायालय येथे आहे. तर इम्फाळ ही मणिपूरची राजधानी असल्यामुळे हे उच्च न्यायालय आहे आणि हे तीनही या न्यायालयाच्या अंतर्गत येतात. पुढचा प्रश्न, जिनेवा येथे मुख्यालय असलेली संयुक्त राष्ट्रसंघाची संस्था कोणती? तर योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2 WHO अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. हे मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनेवा येथे आहे. त्याचप्रमाणे अशीच युनेस्को आहे. युनेस्कोचे मुख्यालय जे आहे ते पॅरिसला आहे. प्रश्न 18वा, वस्त्रांशी संबंधित नसलेला पर्याय कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सोलापुरी. कारण हे तीनही साड्यासाठी प्रसिद्ध आहेत, परंतु सोलापूर ही चादरसाठी प्रसिद्ध आहे, हे आपल्याला माहिती आहे. प्रश्न 19वा, पृथ्वीवर ऋतू निर्माण होण्याची कारणे कोणती? तर या सगळ्यांचा विचार केल्याच्यानंतर पर्याय क्रमांक 3 अ आणि ब म्हणजे पृथ्वीचा कलेला अक्ष आणि पृथ्वीचे परिभ्रमण हे दोनही कारणीभूत आहेत. 20वा प्रश्न, मरुभूमी उत्सव जैसलमेर कार्निवल आपण कालच्या व्हिडिओमध्येच पाहिलं. पणजी गोवा कार्निवल गोव्याचा उत्सव आहे. प्रश्न 21, पश्चिम घाटाबाबत विसंगत विधान कोणते? तर यामध्ये पर्याय क्रमांक 4 कळसुबाई हे सर्वात उंच शिखर आहे हे विसंगत विधान आहे. त्याचं कारण असं आहे की कळसुबाई महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे.
परंतु पश्चिम घाटातील सर्वात उंच जे शिखर आहे ते अनामुडी केरळ राज्यात आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 बरोबर. प्रश्न 22वा, खालील अयोग्य विधान कोणते? तर यामध्ये पर्याय क्रमांक 3चा जर विचार केला तर हे पर्याय क्रमांक 3, फुलपाखरांच्या मादीत XX गुणसूत्रे असतात, हे विधान अयोग्य आहे. कारण फुलपाखरामध्ये मानवाच्या उलट व्यवस्था असते. तिथे नरामध्ये XS किंवा ZZ आणि मादीमध्ये XY किंवा ZW गुणसूत्र असतात. त्यामुळे मादीत XX गुणसूत्रे असणे हे विधान चुकीचे आहे. प्रश्न 23, वनस्पती व उपयोग यांची योग्य जोडी कोणती? तर यामध्ये पर्याय क्रमांक 3, शिरीष औषध ही अयोग्य जोडी आहे. माफ करा, ही योग्य जोडी आहे म्हणायचं आहे. ही योग्य जोडी आहे कारण शिरीषचा आयुर्वेदामध्ये म्हणजे शिरीषच्या पाल्याचा आणि सालीचा औषध म्हणून उपयोग केला जातो, म्हणून पर्याय क्रमांक 3 योग्य जोडी. प्रश्न 24, कारण आणि परिणाम यांचा योग्य पर्याय निवडा. तर याचा बारकाईने अभ्यास करा. पर्याय क्रमांक 1, फक्त कारण योग्य हा पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न, अन्न साखळीतील द्वितीय भक्षक कोण? द्वितीय भक्षक प्राणी कोणता? योग्य उत्तर आहे घुबड. पुढचा प्रश्न, देवराई संकल्पनेचे वैशिष्ट्य कोणते? तर योग्य उत्तर आहे जैवसंवर्धनाचा प्राचीन दृष्टिकोन. आणि देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखून ठेवलेले जंगल, म्हणजे देवाचं नाव दिल्याच्यानंतर तिथे कोणीही ते झाड तोडायचे नाही. आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने कोणती? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आर्द्र पानझडी वने. त्याचे कारण असे की सागवान, शिसम, साग यासारखे अत्यंत महागडे झाडं येथे असतात, लाकूड देणारे असतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 28, रासायनिक संदेशवाहक स्रवणारी ग्रंथी कोणती? योग्य उत्तर आहे पीयूषिका. प्रश्न 29, पोलिओबाबत योग्य विधान कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे पोलिओ फक्त मानवामध्ये आढळतो. प्रश्न 30वा, धूम्रपानामुळे निर्माण होणारे घातक पदार्थ कोणते? तर याचं उत्तर निकोटीन, टार आणि कार्बन मोनॉक्साईड हे तीनही आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 आहे, जो तुम्हाला दिसत नाही, परंतु हे अ, ब आणि क हा तो पर्याय आहे. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराज शिवनेरी, तर समर्थ रामदास रिकामी जागा. तर शिवनेरीवर महाराजांचा जन्म झाला, तर समर्थांचा जन्म जांब, पर्याय क्रमांक 2. काळ्या मृदेबाबत योग्य विधान कोणते? तर इथे आपण जर निरीक्षण केलं तर वरील सर्व, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, शिवराय सेवकांची पित्यासारखी काळजी घेत असत, या संदर्भात कोणाचा दाखला दिला जाणार नाही? तर याचं योग्य उत्तर आहे बाजी घोरपडे. वरील तीनही महाराजांचे सहकारी होते, परंतु बाजी घोरपडे नव्हता. हे आदिलशाहीचा सरदार होता. पुढचा प्रश्न, बारगीर हे पद कोणत्या सैन्यदलाशी संबंधित होते? योग्य उत्तर आहे घोडदळ. खालीलपैकी मूलभूत अधिकार नसलेला अधिकार कोणता? तर मूलभूत नसलेला मतदानाचा अधिकार. किमान 15 व कमाल 45 सदस्य संख्या कोणत्या संस्थेची असते? तर योग्य उत्तर आहे नगर परिषद, पर्याय क्रमांक 3. राज्यपालांबाबत विसंगत विधान कोणते? तर पर्याय क्रमांक 4, कार्यकारी मंडळात समावेश नसतो. हे विसंगत विधान आहे कारण इथेच त्यांचा समावेश असतो. तंतुमय पदार्थ नसलेला पर्याय कोणता? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मार्गारीन. पेंच, नवेगाव आणि चांदोली हे कोणत्या प्रकारात मोडतात? तर ही आहेत राष्ट्रीय उद्याने, पर्याय क्रमांक 3. पेंच नागपूरला आहे, नवेगाव गोंदिया आणि चांदोली सांगली साताराच्या सीमेवर. बहुतेक हा प्रश्नसुद्धा आपला झालेला आहे. आणि मित्रांनो, सह्याद्री भागातील प्रमुख आदिवासी जमाती कोणत्या? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कॉमेंट करून द्यायचं आहे. आपला अभ्यास झालेला असेलच, आपण नक्की कमेंट कराल ही अपेक्षा करतो. आपण यूट्यूबला पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा. फेसबुकला पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ सेव्ह करा, चॅनल पेज फॉलो करा आणि इतरांना शेअर करायला मात्र विसरू नका. लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.